सर्वांना नमस्ते. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर सध्या पवित्र पोर्टलवरती पसंती क्रम जनरेट करून ते असाइन करून पण लॉक करण्याची प्रोसेस सुरू आहे. आपण सर्वजण ती प्रोसेस करतोय. परंतु या प्रोसेसमध्ये बऱ्याच जणांना काय अडचणी येतात, काय शंका येतात पण टेक्निकली. तर त्या टेक्निकली जे प्रॉब्लेम आहे ते थोडेसे कसे हँडल करायचे म्हणजे तुम्हाला तुमचे पसंती क्रम व्यवस्थितपणे असाइन करता येईल आणि लॉग आउट वगैरे पण तुम्ही होणार नाही आणि व्यवस्थित तुम्हाला लॉक करता येईल. तसेच जर तुम्ही लॉक केलेली पसंती क्रम असतील तर अनलॉकही कसे करता येतील याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. फक्त टेक्निकल व्हिडिओ असेल. जर तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे असेल, तुम्हाला अडचणी असतील तर आणि तरच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अन्यथा व्हिडिओ पुढे बघू नका. तुमचे सगळे जर प्रोसेस झाली असेल तर बघण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुमची जर माहिती या ठिकाणी क्लिअर झाली तर व्हिडिओही लाईक करा आणि शेअर करा सगळ्यांपर्यंत, म्हणजे ज्यांचे प्रॉब्लेम असतील त्यांना हे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करता येतील. आता बघा, या ठिकाणी आपण जे प्रेफरन्स आहेत तर ते लॉक केले विथ इंट्रोचे प्रेफरन्स पण मी या ठिकाणी पण लॉक केलेले आहेत. म्हणजे प्रिंट प्रेफरन्स आणि अनलॉक म्हणजे हे विदाउट इंट्रोचे प्रेफरन्स मी लॉक केलेत. विथ इंट्रोचे प्रेफरन्स मला या ठिकाणी असाइन करायचे आहेत. तुम्ही सुद्धा ही प्रोसेस कोणती तरी केली असेल, विदाउटची करायची असेल किंवा विथ कोणती दोन्हीपैकी एकाची प्रोसेस तुम्हाला करायची असेल. तुम्ही जर समजा प्रेफरन्स जर लॉक केलेले असतील आणि तुम्हाला वाटलं की मला प्रेफरन्स मध्ये काही बदल करायचे, काही दुरुस्ती करायची, काही नव्याने ऍड करायचे, काही डिलीट करायचे, तर तुम्ही हे प्रेफरन्स अनलॉक करू शकता. अनलॉकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि पुढची प्रोसेस तुम्ही करायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, बऱ्याच जणांना हे अनलॉकची प्रोसेस मी तुम्हाला शेवटी सांगतो प्रोसेस अनलॉकची कशी करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं पहा की ज्यांना असाइन करत असताना अडचणीत ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स ऍड करता, तुम्ही 70, 80, 90, 100 प्रेफरन्स काय केले, ऍड केले, सिलेक्ट केले आणि ज्यावेळेस तुम्ही असाइन करता त्यावेळेस असाइन केल्यानंतर तुम्ही 60-70 प्रेफरन्स असाइन केले, नंबरिंग केलं आणि तुम्ही ज्यावेळेस शॉर्ट करता त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम येतो की तुम्ही लॉग आउट होता. तर मग हे नेमकं कशा ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर ते या ठिकाणी दाखवतो. तर बघा, हे प्रेफरन्स तुम्ही काय केले, हे अशा प्रकारे जनरेट केले बरोबर. आता हे डाउनलोड वगैरे करू नका. प्रेफरन्स जे आहे ते डाउनलोड करू नका. तुम्हाला प्रत्येक जाहिराती बघायच्या असतील तर ही जी तुम्हाला संस्था आलेली असते तर याच्या समोर तुम्हाला इथे एक ऑप्शन असतो पहा, हा जो मॅग्निफायरचा ऑप्शन आहे पहा या ठिकाणचा, याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला जाहिराती या ठिकाणी शो होतात आणि मग तुम्हाला ही जाहिरात द्यायची आहे का नाही द्यायची इथं जागा वगैरे तुम्हाला सगळं कळेल आणि मग तुम्हाला ते लिहून घ्यायचं. जर जागा कमी असतील तर हे देता कशाला, खूप लांब असेल तर ह्या म्हणजे संस्था तुम्ही देऊ नका. म्हणजे या ठिकाणी असं माझं मत आहे, कारण हे विथ इंटरव्ह्यूचे आहे. तुम्हाला द्यायचं असेल जागा म्हणजे कुठेही तुम्हाला जायचं असेल तर ज्या ठिकाणी जास्त जागा आहे त्या जाहिराती तुम्ही चूज करा आणि तेवढेच पसंती करून 50 तुम्हाला निवडायचे आहेत. आता पुढे आपण काय करतो, सिलेक्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करतो. सिलेक्ट प्रेफरन्स या ठिकाणी करत असताना काय करायचंय, डिस्ट्रिक्ट तुम्हाला ज्या डिस्ट्रिक्ट मध्ये जायचंय तर तोच डिस्ट्रिक्ट तुम्ही सुरुवातीला निवडा. म्हणजे सोपं करा. या ठिकाणी समजा आपण म्हणतो मी अमरावती निवडतो आणि अमरावतीमध्ये मला समजा ठिकाणी सगळंच निवडायचंय. जर तुम्हाला एज्युकेशन लेवल प्रमाणे निवडायचं असेल, प्रायमरी किंवा सेकंडरी, तर तुम्ही ते शॉर्ट करा. या ठिकाणी माध्यम निवडायचं कोणत्या माध्यमात तुम्ही जाऊ इच्छिता आणि तुम्हाला कोणत्या वर्गाचे जायचं, 9वी, 10वी, 6वी, 11वी, 12वीला तुम्हाला ज्याचे प्रेफरन्स आले त्याप्रमाणे तुम्ही इथं वर्ग निवडू शकता. ज्या ठिकाणी जायचं आहे, ज्या व्यक्तीसाठी जायचं आहे तेच सगळे इथं तुम्हाला जायचं असेल मिक्स मध्ये तर तुम्ही सगळे ऑप्शन निवडायचे आणि सर्च प्रेफरन्स करायचे. त्यानंतर बघा, या ठिकाणी फक्त अमरावतीमध्ये संस्था आल्यात. आता अमरावतीमधल्या पण कोणकोणत्या संस्था या ठिकाणी तुम्हाला द्यायच्या आहेत तर त्या तुम्हाला सिलेक्ट करायच्यात. मग ज्या संस्था तुम्हाला इथं सिलेक्ट करायच्या त्या जाहिरात तुम्ही पुढे बघून सिलेक्ट करा. म्हणजे आता बघा, हे तुम्ही ऑनलाईन करायचं नाही, जाहिरात तुम्ही ऑनलाईन बघून घ्या. परंतु असाइन करत असताना जर तुम्ही जाहिरात फक्त बघत गेला तर इथं 15-20 मिनिटं तुमचा वेळ गेला आणि इथं प्रोसेस तुम्ही काहीच नाही केली, पोर्टलला प्रोसेस काहीच नाही केली तर पोर्टल तुम्हाला नंतर बाहेर फेकतं. त्यामुळं हे जे काही जाहिरातीचं वगैरे असेल तर हे तुम्ही काय करू शकता, म्हणजे ज्यावेळेस तुमच्याकडे पीडीएफ वगैरे आलेले असतील, कोणत्या जाहिराती आलेल्या आहेत ते बघायचे तर बघून घ्या किंवा ऑनलाईन पटकन बघून घ्या. त्यांचे जे काही जागा आलेल्या असतील त्या समजून घ्या आणि त्या संस्था लिहून घ्या. 50 संस्था फक्त लिहायच्या बरोबर, ज्या जवळजवळच्या असतील, ज्या जास्त जागा असतील त्या, किंवा तुम्हाला कुठेही महाराष्ट्रामध्ये जायचं असेल तर मग ज्या ठिकाणी जास्त जागा आहे तर त्याच 50 काढा, मग ते कुठेही असू द्या. आता यापैकी तुम्हाला काय करायचे, समजा इथं जवळजवळ या संस्था किती आल्या, 27 आल्या. ठीक आहे. आता 27 पैकी आपण काय करूया की समजा मला ह्या सिलेक्ट करायच्यात, मी फक्त सिलेक्टेड करतो, एक फक्त याच्यातल्या 8 सिलेक्ट करतो. नंतर इथं ऍड सिलेक्टेड याच्यावरती क्लिक करायचंय. ऍड सिलेक्टेड याच्यावरती क्लिक केलं तर तुमच्या या संस्था काय होतील, ऍड होतील. संस्था तुमच्या ऍड झाल्या. आता बघा, इथं खाली आल्यानंतर ज्या काही तुम्ही सिलेक्ट नाहीत केले त्या खाली तुम्हाला दिसतील आणि ज्या सिलेक्ट केल्या त्या तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. बघा, थोड्या सिलेक्ट करा. मी जी प्रोसेस करतोय तेवढीच फक्त फॉलो करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. ही तुमची सेव्ह झाली. आता इथं तुम्ही असाइन ला आलात, इथं बघा असाइन टॅब इथं ऍक्टिव्ह झालं. तुम्ही म्हणजे असाइन करायचे. असाइन करायचे असतात म्हणजे काय करायचे असतात की तुम्हाला त्याला नंबरिंग करायचं असतं. म्हणजे पहिला पसंतीचा माझा कोणता असायला पाहिजे, म्हणजे कोणत्या संस्थेसाठी माझा पहिल्यांदा विचार व्हावा, नंतर दुसऱ्यांदा कोणत्या संस्थेसाठी व्हावा, नंतर कोणत्या तिसऱ्यासाठी, संस्थेसाठी म्हणा
किंवा त्या संस्थेमधील कोणत्या पदासाठी, म्हणजे बघा पसंतीक्रम हे तुमच्या संस्थेला पण तुम्ही देता प्लस त्या संस्थेमधल्या पदासाठी पण देता, म्हणजे 6वी ते 8वीला द्यायचे, 9वी 10वीला द्यायचा पहिला पसंतीक्रम. कारण तुम्हाला असं वाटत असेल की माझी पहिली निवड ही 9वी 10वीला व्हावी, नंतर माझी 1ली ते 5वी व्हावी त्या संस्थेमध्ये. जर 9वी 10वीला विचार झाला तर 1ली ते 5वीला होईल. मग तुम्ही असे पसंतीक्रम देऊ शकता. समजा आता हा माझा पहिला पसंतीक्रम आहे, या ठिकाणी माझा 1 नंबर शो होणार. नंतर बघा या ठिकाणी माझा ही जी काही मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी, याला मला दुसरा पसंतीक्रम द्यायचा, हे 2 नंबर झाला. ही जी संस्था आहे मला हे 3 नंबर घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे एकदम प्रेमाने या ठिकाणी तुम्ही जे प्रेफरन्स आहे ते असे चूज करा. समजलं, एवढेच मला घ्यायचे. नंतर या ठिकाणी बघा सिलेक्ट केले, मी सगळेच मी घेणार आहे. आता हे अशा प्रकारे पण 9 पसंतीक्रम काय केले त्या अमरावती जिल्ह्यामधले मी एकदम असाइन केले. मग हे जे नंबर आहेत खालीवर झालेत, बरोबर. आता हे मला शॉर्ट करायचे. इथं 3 ऑप्शन दिसतील, रिसेट प्रेफरन्स. हे जे तुम्ही प्रेफरन्स नंबर दिले ते तुम्हाला रिसेट करायचे असतील तर या ठिकाणी तुम्हाला रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा, तुमचे नंबरिंग इथं जातील. आता मला परत नंबरिंग इथं तुम्हाला करावं लागेल. मग जसं तुम्हाला पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही इथं करा. कोणती संस्था खालीवर पाहिजे असेल तर ते या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही हे जे प्रेफरन्स असाइन केले, नंबरिंग केले, ते प्रेफरन्स तुम्हाला सेव्ह करायचे, म्हणजे याच नंबरने ते सेव्ह राहतील. तर यासाठी तुम्हाला शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचे, तुमचे प्रेफरन्स शॉर्ट होतील. ठीक आहे. शॉर्ट होतील म्हणजे काय झालं की या ठिकाणी तुमचे 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा क्रमाने आले. यापैकी पण जर तुम्हाला वाटत असेल की परत प्रेफरन्स मला काय करायचे आहेत, अजून क्रम बदलायचा आहे, तर परत रिसेट करा, परत नंबरिंग करा आणि परत शॉर्ट करा. आता एवढे तुमचे शॉर्ट झाले की परत हे जे तुम्ही शॉर्ट केलेले प्रेफरन्स 9च मी घेतले, तुम्ही फक्त 9च घ्या, 10च्या 10 पेक्षा कमीच घ्या, कारण ते तुमचे 1-2 मिनिटांमध्ये होतात आणि ही तुमची साईट ऍक्टिव्ह राहते. आणि मग तुम्ही सेव्ह अँड पब्लिश करा, तुमचे प्रेफरन्स सेव्ह होतील. इथे तुम्हाला दिसेल तुम्ही असाइन किती केले, 9 केले. नॉट असाइन किती आहेत, 929 नॉट असाइन आहेत आणि टोटल तुम्हाला किती आलेत, 938 आलेत. आता इथं बघा तुम्ही जे प्रेफरन्स काय केले, 9 केले. आता 9 मध्ये तर या ठिकाणी माझं समाधान नाही, मला 50 करायचे. मग काय करायचं, परत एकदा तुम्हाला ज्या ठिकाणचे पसंतीक्रम सिलेक्ट करायचे तर ती प्रोसेस परत करायची. कसं करायचं, तर यासाठी बघा आपण जो इथं सिलेक्ट प्रेफरन्सचा टॅब आहे, इथं समजून घ्या. जनरेट आणि डिलीट प्रेफरन्सच्या खाली बघा हा इथं सिलेक्ट प्रेफरन्स टॅब आहे, त्याच्यावर तुम्हाला यायचंय. आणि इथं येऊन परत एकदा तुम्हाला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जायचंय, आता समजा अमरावतीच्या, म्हणजे मला माहिती नाही, मी समजा मला या ठिकाणी जायचंय अहिल्यानगरमध्ये यायचंय. ठीक आहे. अहिल्यानगरमध्ये ज्या काही संस्था आहेत त्या ठिकाणी जास्त जागा आहेत, मोठ्या मोठ्या संस्था आहेत, आम्हाला कुठेही जॉब करायचा आहे. तर मी त्या ठिकाणी सगळ्या संस्था मला आल्या पाहिजे म्हणून मी या ठिकाणी काय केलं, सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक केलं आणि अहिल्यानगर मधल्या ज्या काही संस्था आहेत चांगल्या चांगल्या ज्या मोठ्या मोठ्या संस्था आहेत, ज्या ठिकाणी जागा जास्त आहेत ते मला माहिती आहे आणि मी ते घरी कागदावरतीच केलेलं आहे. इथं ऑनलाईन येऊन ते करत बसले तर तुमचा वेळ जाणार, तुम्हाला साईट बाहेर फेकणार. आणि हे मला सगळं मी घरीच अभ्यास करून आलोय, तसंच तुम्ही सुद्धा घरी अभ्यास करायचा. सायबर कॅफेमध्ये जाऊन डोकं दुखवत बसू नका. ठीक आहे. म्हणजे बघा या फ्रीली ऍडवाइस आहेत, घ्यायचे असेल तर घ्या, नसतील घ्यायच्या तर तुम्ही मग तिथे जाऊन त्या सायबर कॅफेला पण डोकं खाणार, साईटही तुमची डोकं खाऊन तुम्हाला बाहेर फेकणार. ठीक आहे. कारण ही गोष्ट असते, तुम्ही जेवढा वेळ लावणार, जेवढा उशीर करणार हे करत असताना, तुमचा जर 15 मिनिटं वेळ गेला ही गोष्ट करत असताना, तर तुम्हाला साईट ज्यावेळेस तुम्ही प्रेफरन्स ऍड करणार त्यावेळेस तुम्हाला 100% बाहेर फेकणार. तर हे प्रेफरन्स मी काय केले तर सिलेक्ट केले. आता तुम्हाला परत एकदा ऍड करायचं. तुम्ही हे किती वेळा करू शकता, मागं पुढे येऊन काही करू शकता. बरेच जण वाटतं की एकाच वेळेस केलं पाहिजे, असं बिलकुल नाही. ठीक आहे. आता प्रेफरन्स मी सिलेक्ट केले. आता जे सिलेक्ट केले प्रेफरन्स आहेत ते मला इथं येऊन ऍड करायचे, सेव्ह अँड पब्लिश करायचे. माझे प्रेफरन्स काय झाले, याच्या खाली बघा, याच्या खाली आल्यानंतर जे अहिल्यानगर मध्ये प्रेफरन्स आहेत ते या ठिकाणी आले. आता माझा 10वा प्रेफरन्स कोणता असावा, 12 11 कोणता पाहिजे हे मला ठरवायचे. हा माझा 10वा, हा 11वा, हा 12वा. अशा प्रकारे ठिकाणी तुम्ही काय करू शकता. म्हणजे बघा हे पटकन कधी होणार, ज्यावेळेस तुमचं एकदम मत फिक्स असेल त्याच वेळेस. आणि हे मत तुमचं कधी ठरवायचंय, घरी कागदावर ठरवायचे. ऑनलाईन ठरवायला गेला तर इथे वेळ तुमचा जाणार, वेळ गेला की तुम्हाला साईट बाहेर फेकणार. हे 100% सांगतात. बघा मी किती प्रेफरन्स घेतले, जवळजवळ 20 प्रेफरन्स घेतले. परंतु तुम्ही प्रोसेस एवढी पटकन केली म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही म्हणजे आपण म्हणून विचार न करता केली असं नाही. मी ठरवले की मला ह्या संस्था द्यायच्यात आणि ह्या संस्था मला पटकन समजल्यात ना, वाचता येतात ना संस्था, त्यामुळे पटकन प्रोसेस केली. त्यामुळे वेळ माझा इथं गेला नाही. मग हे कुठं करायचंय, घरी करायचंय, ऑफलाईन करायचंय, कागदावरती करायचं. ठीक आहे. परत एकदा मी सांगतो. ओके. आता परत हे जे आपण केले ते शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. तुमचे प्रेफरन्स या ठिकाणी 100% शॉर्ट होतील आणि सेव्ह नेक्स्ट याच्यावरती क्लिक करा. तुमचे जे काय प्रेफरन्स तुम्ही शॉर्ट केले ते सगळे या ठिकाणी बघा अशा प्रकारे क्रमाने आलेले आहेत. 34 प्रेफरन्स या ठिकाणी मी दिले. किती वेळ लागला बघा, किती वेळ लागला. आता मोठा व्हिडिओ झाला आपला 9 मिनिटाचा. म्हणजे एवढी सगळी प्रोसेस करून मी 9 मिनिटांमध्ये माझे 34 प्रेफरन्स या ठिकाणी सिलेक्ट केले. परंतु जर तुम्ही तिथं ऑनलाईन जर करत बसला तर साईट तुम्हाला
कारण रिस्पॉन्स जर तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्हाला साईट ऑटोमॅटिक बाहेर फेकणार, कारण साईट काही विचार करणार किंवा या ठिकाणी ते म्हणजे टेक्निकल त्या गोष्टीत ना, की जर एखादा युजर जर समजा त्या वेळेच्या नंतर सुद्धा काही प्रोसेस करत नसेल, तुम्ही फक्त सिलेक्ट करत बसला, 10 मिनिटं गेले, कारण विचार करून तुम्ही सिलेक्ट करणार आहे ऑनलाईन ऑनलाईन विचार करणार आहे, हात घेऊ का, नाही तो नाही, तो घ्या, नाही तो नाही, 5वा घ्या, नंतर तो नाही 6वा घ्या, याच्यामुळे तुमचे 15-10 मिनिटं निघून जातात आणि तुम्ही जेव्हा शॉर्ट करता त्यावेळेस तुम्हाला साईट आपोआप तुम्ही टाइम आउट झालेला असता. म्हणजे जेवढं तुम्ही काम केलं तेवढं सगळं त्याच्यावरती तुमचं पाणी फेरलेलं जातं, कारण तुम्ही 15 मिनिटं 20 मिनिटं तसं केलेलं असतं. तसं करायचं नाही तर थोडे थोडे करा, 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता प्रॉब्लेम जर सॉल्व्ह तुमचा झाला असेल त्या ठिकाणी पण नक्की व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अशा प्रकारे तुम्हाला हे मग प्रेफरन्स असाइन केले तर सेव्ह अँड पण नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचे आणि मग या ठिकाणी तुम्हाला पुढे जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला करायची आहे. ठीक आहे, बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे प्रेफरन्स काय होतील, तुम्ही सेव्ह केले आणि प्रेफरन्स पास सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, प्रेफरन्स लॉक करायचे आहे. बरोबर, प्रेफरन्स शेवटी लॉक करायचे. आता हे लॉक झाली प्रोसेस, जसं तुम्हाला सेव्ह असाइन करायची, काय करायचं सगळी प्रोसेस तुम्हाला मी सांगितली. आता काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं पहा. आता जर तुम्हाला वाटलं की मी प्रेफरन्स लॉक केलेले आहे, बघा ज्यांचा लॉकचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी आता इथून पुढचा पार्ट आहे. ज्यांचं इथून मागचं काम झालंय, सगळं व्यवस्थित आहे, त्यांनी इथून पुढे बघू नका, वेळ वाया घालू नका, म्हणजे माझं तेच मत असतं. बघा काय करायचंय की तुम्हाला वाटलं की माझे पसंतीक्रम चुकलेत किंवा माझ्या पसंतीक्रमामध्ये काहीतरी ऍड करायचं आहे किंवा काहीतरी दुरुस्ती करायची, तर तुम्हाला जे लॉक केलेले प्रेफरन्स आहेत ते अनलॉक करता येतात. तर त्यांच्यासाठीच फक्त इथून पुढचा पार्ट आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला अनलॉक याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं अनलॉकचं ऑप्शन दिसेल, म्हणजे तुम्ही इथं विदाउट इंटरव्ह्यू तुम्हाला हा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करा. प्रिंट प्रेफरन्स आणि अनलॉक प्रेफरन्स हा तुम्हाला टॅब दिसेल. तर तुम्ही काय करायचे, अनलॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचे. अनलॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला हा जो काही तुमचा जो काही समजा नाव वगैरे आहे त्या ठिकाणी दिसणार आहे. तर हे तुम्हाला दिसलं की या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं, खाली यायचंय. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर हे जे काही तुम्ही बघा, आता हे इथं लक्षात ठेवा, ही जी काही जाहिरात असते, जे ही काही नावं असतात हे वर तुम्ही जे असाइन केले ते असतात आणि खाली जे असतात ते तुम्ही जे असाइन केलेले नाहीत ते असतात. कारण उद्या जर तुम्ही कंप्लेंट केली की अरे मला या संस्था आल्या होत्या, माझी या ठिकाणी निवड का नाही झाली, परंतु तुम्ही त्या संस्था दिल्यात किंवा नाही हे सगळं रेकॉर्ड पण त्यांच्याकडे असतं आणि तुमच्याकडे पण तुमच्या लॉग इनला पण असतं. आता तुम्हाला काय करायचे, प्रेफरन्स अनलॉक करायचे. तर इथं अनलॉक प्रेफरन्सचा ऑप्शन आहे. आता हा अनलॉक प्रेफरन्सचा ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, डिक्लेरेशन करायचं, याच्यासमोर टिक करायचं. त्याच वेळेस अनलॉकचा प्रेफरन्स काय होतो, म्हणजे असा ऍक्टिव्ह होतो. मग इथं दिलेलं आहे की या ठिकाणी मी जे अनलॉकिंग करतो सगळं माझी जबाबदारी होते. कारण तुम्ही जर समजा एखाद्या वेळेस अनलॉक केलं, अनलॉक करायचा विसरूनच गेला, तुम्ही पहिली प्रिंट काढून ठेवली असते लॉक केल्याची, नंतरची प्रिंट तुम्ही काढत नाही, लॉक करायचं पण विसरता आणि नंतर भांडत बसता की सर मी लॉक केले होते, मग कसं काय माझं सिलेक्शन नाही झालं. तसं नाही, तुम्ही कधीतरी चुकून अनलॉक केलं असेल काहीतरी कामानिमित्त, परत तुम्ही लॉक करायचं विसरता, नंतर मग तो कोणीही बोलून देत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही अनलॉक केलं, जर सगळं काम झालं की लॉक करायचं विसरायचं नाही, त्यावेळेची पण प्रिंट तुम्ही काढून ठेवायची. तर अनलॉक याच्यावरती आपण क्लिक करायचे. नंतर तुम्हाला परत एकदा विचारलं जाईल की हा तुम्हाला करायचं आहे का अनलॉक, तर हो मला करायचं आहे, येस करायचं. तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल, बघा ओटीपी येईल आणि ओटीपी लगेच येतोय. बघा तुम्हाला मी लगेच प्रोसेस ऑनलाईन दाखवतो. बघा इथं ओटीपी लगेच आलाय माझा, ठीक आहे, लगेच आलाय, 0 सेकंदामध्ये ओटीपी आलाय. तुम्हाला जितका वेळ सुद्धा इथं लागत नाही, लक्षात घ्या. आणि व्हेरीफाय ओटीपी करा. हा बघा, व्हेरीफाय ओटीपी केले की या ठिकाणी तुमचे जे प्रेफरन्स आहेत ते अनलॉक होतील. अनलॉक झाल्यानंतर बघा तुम्ही किती प्रेफरन्स असाइन केले, किती या ठिकाणी केले नाहीत आणि किती तुम्हाला प्रेफरन्स आहेत. आता विथचे केले होते मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. तर हे माझे प्रेफरन्स काय झालेत या ठिकाणी अनलॉक झाले. अनलॉक झाले तर कसं ओळखायचं, तर तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी बघा, विदाउटच्या खाली तुम्हाला जनरेट डिलीट प्रेफरन्स, सिलेक्ट प्रेफरन्स, असाइन प्रेफरन्स, रिअरेंज प्रेफरन्स हे ऑप्शन येतात. याचा अर्थ तुमचे प्रेफरन्स काय झालेत, अनलॉक झालेत. तुम्हाला जी प्रोसेस करायची, तुम्हाला अजून नव्याने ऍड करायचे असतील तर सिलेक्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा आणि इथून तुम्ही काय करू शकता, परत एखादा जिल्हा तुम्हाला निवडायचा असेल किंवा एखादी संस्था निवडायची असेल तर ती या ठिकाणी आपण चूज करा. सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. त्यातली एखादी संस्था माझी ही संस्था माझी राहिली, जिल्हा परिषद राहिली होती, ते ऍड सिलेक्ट क्लिक करा. या ठिकाणी तुमचे प्रेफरन्स सिलेक्ट झाला आणि नंतर या ठिकाणी परत तो असाइन करा. सेव्ह अँड नेक्स्ट करून असाइन करून तुम्ही प्रेफरन्स सगळे तुमचे असाइन झाले तर लॉक करून घ्या. समजलं सांगा, सगळी प्रोसेस मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितलेली आहे, ठीक आहे. तर जो काय भाग पहिला होता त्याच्यामध्ये आपण असाइन कसे करायचे, असाइन करत असाल तुम्हाला जो अडचणी येतात तर त्याच्यासाठी भाग होता. शेवटचा भाग लॉक अनलॉक कसे करायचे याचा होता.
तेवढंच या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे टेक्निकल सर्व गोष्टी तुम्हाला जर व्यवस्थित पाहिजे असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. आणि जर समजा तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन बॅच जॉईन करायचे असेल अगदी 200 रुपयामध्ये, 200-250 रुपयामध्ये, तर तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे तुम्हाला अगदी बोलता येईल, तुमचे सगळ्या डाऊट जे काही क्लिअर करता येतील आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला व्यवस्थित प्रेफरन्सही देता येतील. ठीक आहे. तर त्याच्यासाठी रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घ्या, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करून तुम्ही त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता. सगळ्या प्रश्नांची उत्तरे देता येतील. फक्त प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. तुमचे मार्क कमी असतील तर त्यातून तुमची निवड होईल, याच्यासाठी मार्गदर्शन मिळणार नाही. म्हणजे तुम्ही म्हणणार की माझे प्रेफरन्स कमी आणि सर तुमच्या मनानुसार प्रेफरन्स द्या, माझी निवड झाली पाहिजे, याच्यासाठी प्लीज कृपा करून बॅच जॉईन करू नका. कारण मार्क जर कमी असतील, प्रेफरन्स तुम्हाला देण्यासाठी कुठे द्यायचे, कसे द्यायचे, ह्या टेक्निकल जे प्रॉब्लेम असतील त्याबद्दल तुम्हाला योग्य ते गाईड सगळं केलं जाईल. परंतु माझी निवडच झाली पाहिजे, मग एकच प्रेफरन्स मला द्यायचा आहे, तर माझी निवड व्हावी त्यासाठी मला मार्गदर्शन करा. तर त्याच्यासाठी मात्र माझ्याकडे कुठलंही सोल्युशन नाही. कारण तुमची निवड ही तुमच्या मार्कावरती होत असते आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळं माझ्याकडे कुठलाही उपाय नाही. ठीक आहे. ते तुम्हाला पण समजलं असेल. त्याच्यामुळे बघा, योग्य मार्गदर्शन बाकीच्या गोष्टींसाठी घ्यायचं असेल तर त्यासाठी नक्की या ठिकाणी जॉईन करा आणि नक्की आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.